शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? सुप्रीम कोर्टातून समोर आली महत्त्वाची बातमी. आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या तारखेचं सूत्र सुरू आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबवणीवर पडली आहे. 21 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 21 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुनावणी प्रलंबित आहे. यापूर्वी सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलण्यात आली असती, त्यामुळे आज सुनावणी होणार हे उघडे होते. मात्र आगामी सुनावणी ही लांबवणीवर गेली आहे. या याचिकेच्या तारखेला सूत्र सुरू आहे. या याचिकेच्या तारखेला सत्र सुरू होईल. 21 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 17 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीवर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. शिवसेना राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी न्यायालयाची मदत घ्यायची का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. निर्णय झाला नाही तर पंतप्रधान निवृत्त होतील आणि वेळ येईल. यामुळे सरकारला वाचवण्यासाठी काही विचित्र कारवाई होणार की नाही? शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या महाराष्ट्रातील त्या स्वाभिमानी पक्षांना पूर्णपणे संपवणार आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेणार. सरन्यायाधीश आले आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व याचिकांपासून दूर राहिले. त्याला प्रत्येक बाबतीत नॉट बिफोर मी करावं लागतं. याचिकेत पंतप्रधान हे प्रतिवादी आहेत. सरन्यायाधीश त्यांच्यासोबत असल्याने स्पष्टपणे दिसत आहेत. अशात चंद्रचूड आम्हाला न्याय देऊ शकेल का, किंवा प्रकरण तारखेनंतर घडत राहतील, असा आरोप राऊतांनी केला. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.